तर नमस्कार मंडळी. तर बघा आता सकाळची वेळ आहे. शुभ सकाळ सर्वांना. तर सगळी कामं आवरून आलोय रानात. तर रानात चाललंय बघा आपला ही दोडका खुरपायचा. आणि हो का दोडक्याच्या आपल्या कशी काय भारी ग्रोथ झाली ही बघा. तर ह्याला आता वेल सुटायला लागल्यात. अजून ह्याला कुठले म्हणजे अजून आपण कुठलीही ट्रिचिंग केली नाही किंवा ह्याला अजून एक पण औषधाची फवारणी नाही आत्तापर्यंतची. तर हो का आता वेल सुटायला लागल्यात आणि कसलं भारी वाटतंय नाही का दोडका. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपला दोडका कसा काय आहे ती. आणि आता सगळी कामं आवरून आत्ता वाजलेत 8:30. तर 10:30पर्यंत 11पर्यंत ना खुरपून घ्यायचं आणि नंतर मग जायचं दुकानावर. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण दुकानावर काम असतं आपलं शिलायचं. तर तुम्ही म्हणता एवढा शेती ही तर विषय असं झाला बरं का ताईंना दादांना. म्हणजे कुठला व्यवसाय करायचं म्हटलं ना तर त्याला काही वाटत नाही, काहीच वाटत नाही. कारण कसं आहे की आत्तापर्यंत आपण त्याच्यावरच जगलेलो आहे. त्याच्यावर आपल्या मुलांचे शिक्षण झालेलं आहे आणि तसंच आपल्या मुलीचं पण लग्न झालं आहे बरं का आपल्या शिलाई कामावर. त्याच्यामुळं ती पण सोडू शकत नाही पहिल्यापासून. आणि आत्ता जस्ट आपण एक 4-5 वर्षापासून शेतीचं ह्याचं काम करायला लागलो आहे. त्याच्या अगोदर फक्त आपली टेलरिंगचंच होतं. आणि आता कसं या शेतीला ह्याला पण भांडवल लागतं. त्याच्यामुळं ती काम आपण सोडू शकत नाही, बरोबर का नाही. तेव्हा का इकडं पण आता ड्रीप हातरून ठेवली. आज आपल्या फ्लावर आणलेला जवळजवळ 4 ते 5 दिवस झालं फ्लावरचं रोप आणून ठेवलं आहे. पण अजून लागत नाही बघा. आणि रोप इतकं जपतोय ना आम्ही. म्हणजे आता झालं त्याला 4-5 दिवस झालं आणलेलं. पण एवढं जपून ठेवलं आहे का नाही. तर अजून 2 दिवस आपल्या दुकानावरती लय लोड आहे कामाचा. आणि त्यानंतर मग लावून घ्यायचा फ्लावर. तर कसं असतं की आपण त्याच्यावर म्हणजे सगळी आपली कामं त्याच्यावरच झालेली आहे ती. आणि त्याच्यामुळं आपण ती काय सोडू शकत नाही. त्याच्यामुळं आपलं ती पण काम करावं लागतं. आणि त्याचं शॉर्ट व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. कसं असतं की कुठलंही आलं म्हणून कुठल्याही गोष्टी सोडायच्या नसतात. आणि कसं असतं काय म्हणतात का नाही की ज्याच्यावर आपण जगलो त्याला कधी विसरायचं नसतं. तर अगोदर आपलं तीच काम होतं. आणि आत्ता 4-5 वर्षापासून आपण शेतीकडे वळलो आहे. आणि शेतीत म्हणजे ह्याच्या आधी शेती करायचो पण एवढं नव्हतं. फक्त मेन कुठं ऊस मका असलंच करायचं. आणि आत्ता आपल्याकडं भरपूर म्हणजे तरकारी वगैरे असते. तर काय फरक पडतो आपण 2 दिवस बंद ठेवून पण आपण बाकीची कामं शेतातली करून घेऊ शकतो या. आणि आपल्याला शेती लय नाही बरं का. आपल्याला 2-3 एकर शेती. त्याच्यामुळं आरामशीर तेवढं हँडल होऊन जातं. तर आज आपल्या गायांची सगळी कामं आवरलेत बरं का. आता इकडं वैरण पण आणलेली. यांना आता खायला बिला झालेलं आहे. यांचं पाणी दाखवायचं राहिलं आहे. आणि आता इकडं वैरण म्हणजे संध्याकाळची सगळी तयारी करून सकाळीच ठेवायची असते. तर मग पोरं बिरं ना कुट्टी बिट्टी करतात जनावरांना. आणि इकडं बी बघा ह्यांचं बी आता खाऊन चकाचकमध्ये गोटा फिटा धुवून. तर एक आपल्याला कमेंट होती बरं का काल. तर काहीतरीच होती तर माझ्या लक्षात नाही. पण कसं असतं एखादा माणूस जर काही करत असेल ना तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी ना तर त्याला नावं ठेवून त्याचं पाय ओढून येतं. कसं असतं एखादं जर काही करत असेल ना तर काय पण बोलून ना त्याच्या मनाचं खच्चीकरण करायचं नसतं. कसं असतं का आम्ही काय तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवतो म्हणजे काय असं वाईट वक्तं कोणी बोलत नाही, चांगलंच बोलत असतं. आणि जी आपली जी कामं आहे ती किंवा आपण काय काय करतो ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मला ती जरा कमेंट योग्य वाटली नाही बरं का. त्याच्यामुळं मी ती कमेंट पण डिलीट मारली. पण कसं असतं की काही पण माणसाने बोलू नये, बरोबर का नाही. बघा आता यांचं सगळं खायचं झालेलं आहे. आणि ही आमची डुगू कशी बसली बघा. दूध पिऊन बसली. दूध पिऊन डुगू ए डुगू आता अजिबात वरडणार नाही बघा. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं का नाही की त्यांना भुका लागल्या होत्या त्यावेळेस कशी करत होती, किती वरडायची. तर आज सकाळ सकाळ खाऊन पिऊन मस्त बसलेली आहेत. आता दूध बीत पिऊन बसल्यात आहे. तर असं म्हणजे कसं असतं बघा मुक्या प्राण्यांना पण आपण जितका जीव लावतो ना तितकीच ती पण आपल्याला जीव लावतात. आणि खरंच मन आहे का नाही की माणसापेक्षा जित्राबं बरी. जित्राबं ही होत नाही ती काय मन आहे बघा ती की माणसापेक्षा जित्राबं
माणसाला म्हणजे ज्याच्या पण आपण विकलं तरी ज्याच्या गोट्यावर जाईल ना त्याला पण ती जीवच लावते. ती नवीन ठिकाणी जा नाही तर जुन्या ठिकाणी राहू द्या, तसं काम आहे. बघा आमची चंदाराणी कशी वरडायला लागली. चंदू, ए चंद्या, कशी करते. तर कसं असतं, मला नाही बघू वाटलं तर व्हिडिओ बघत जाऊ नका, पण चुकीच्या कमेंट काय टाकत जाऊ नका. तर ज्यांना आवडतात ते आपले ताई दादा आपले व्हिडिओज बघतात, कमेंट पण छान करतात. पण ज्यांना नाही आवडत त्यांनी बघू नये आणि दुसऱ्याला नावं ठेवू नयेत. कसं असतं, आम्ही एवढं शेतातली ह्याच्यातली कामं करून आमचं सगळं बघूनच आम्ही व्हिडिओ बनवत असतो. आणि बघा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हा का कसं आहे की आपण काय करतोय, जर एखाद्याला आवड असेल आणि ते करत नसताना व्यवसाय वगैरे, तर त्यांनी पण करावा, त्यांना पण एक प्रोत्साहन भेटावा या हेतूने आपण व्हिडिओ बनवत असतो. चंदू, आणि ही माझी चंदू. ए चंदा, ए चंदा, ए चंदा, हे का हे का गुंजरू, हां गोंजरायचं कसं चाटतंय बघितलं का. तर असं असतंय. तर बघा आता 11 वाजता जायचं दुकानावरती. आज पण भरपूर कपडे द्यायचेत शिवून, आणि संध्याकाळी येऊन आणि ह्यांचे धारा पाणी बघायचं करायचं. तर त्याच्यामुळं का नाही माणसाने काही पण उठून बोलू नये किंवा हे करू नये, बरोबर का नाही. आणि आमची कामं बघा, आम्ही सकाळी यांची 6:30 ते 6:45 ह्यांचं सगळे धारा फिरा सगळं काही होऊन जातं. त्यानंतर वैरण 2 दिवसाची एकदमच आणतो. आज आणली म्हणजे त्याच्यावरती परवा दिवशीच आणायला जायचं. 2 दिवसाची एकदम आणून ठेवली आणि रोजची रोज कुट्टी केली का नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर दुपारची कसं असतं, पोरं कुट्टी बिट्टी करून ठेवतात मग. आणि कसं असतं सगळ्यांनी जर मिळून मिसळून कामं केली का नाही तर कामं पण होऊन जातात पटकरनं. तर आता ह्यांना पाणी दाखवायचं राहिले, पण आता चला थोड्या वेळ म्हणजे कसं आता तास 2 तास खुरपून वगैरे मग हे करून घ्यायचं. आणि आमच्या अप्सरा, आज आमच्या अप्सरांना सोडलं नाही, कारण तुम्हाला फुलावऱ्याचा रोपला दाखवायचं राहिलं, कारण 2-4 दिवस झाला आणून ठेवलेलं पण अजून काय लागण झाली नाही. आणि आपल्याला अजून पण 2 दिवस लागणारच आहे लागण कराय. पण रोप आणण्याचं कारण तुम्हाला सांगू का काय झालं, की आपण ज्यांच्याकडे रोप बनवायला दिलं का नाही तर त्यांनी रोप बनवून ठेवलं, पण मग त्यांना पुढची ऑर्डर आली ती आणि मग ती म्हणजे तुमचं रोप घेऊन जावा, कारण ही होऊन झालं होतं ना की त्यांच्या टायमाच्या पुढं चाललं होतं. त्यांनी सांगितलेल्या टायमात आपली शेतातली कामं उरकली नाही ती, कारण तुम्ही तर बघितलं मागच्या आठवड्यात पाऊस चालू होता आणि पावसामुळं काय आपल्याला ड्रीप वगैरे हाताळणं झालं नाही, कारण दिवसभर चिमचिम चालू असायची. आणि रोप बघा म्हणजे एवढं जपून त्याला इतकं ठेवलं आहे का नाही. आणि ह्याला पाणी बिणी दिवसातनं 2 टाईम मारल्या जाते. बघा इकडं आहे कोबीचं आणि इकडं आहे ही फुलोऱ्याचं. तेव्हा बघा किती त्याला म्हणजे एक पण ह्यातलं रोप असं हे होऊन दिलं नाही, जळू दिलं नाही किंवा मरलं नाही. तर आता ह्याला उद्या नाही पण परवा दिवशी लावून घ्यायचं, आणि जमलं तर उद्याच लावून घ्यायचं, कारण सगळी कामं बघूनच करावं लागतं आहे. आणि शेतकरी म्हणलं की शेतकऱ्यांना कसं असतं, सगळीच कामं करावी लागतात, बरोबर का नाही. आणि जितकं काम कमी करेल ना तितकं कमी असतं. आणि शेतकऱ्याची कामं कधी होत नाहीत, कारण एक नाही एक शेतात कामं चालूच राहते. तर असं असतं शेतकऱ्यांचं जीवन आणि धावपळ. आता तुम्ही म्हणता एवढं शेतात काम असून पण तुम्ही टेलरिंग का मग सोडत नाही. पण कसं असतं की आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षापासून मला माझ्या टेलरिंग कामाने ना खरंच खूप साथ दिली आहे. माझ्या मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, ही सगळं काही मी नसत्या शिलाई कामावर केलेलं आहे. आणि जेवढं ही शेतीला भांडवल लागतं का नाही आपल्या, पण ती पण ना मला त्यातूनच मिळतं. त्याच्यामुळं ती पण आपण सोडू शकत नाही, बरोबर का नाही. कारण ज्याच्यावर आपण जगतोय ती नाही ना सोडू शकत. आणि शेतकऱ्याचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे का, आता जे शेतकरी शेती करतात ना त्यांना चांगलं माहिती असतं की आता ही पीक एवढं सुंदर आलं आहे, कारण इथं आलं ना शेतात म्हणजे घरून जर रानात आलं ना तर एवढं भारी वाटतं का नाही.
लय भारी वाटतं, कारण आपली पिकं बघा एवढी भारी दिसतात. पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस काय होतं, खर्च पाणी करून पण ना एक एक टायमाला ना तर त्याला भाव घावत नाही, हा असं उपटून बांधावर टाकून द्यावं लागतं. तर अशा पण गोष्टी होत्यात बघा. त्याच्यामुळं मग तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने. तर हो का, कालपासून सुरुवात केली, एवढं एवढं झालं आहे खुरपून. आणि 2 दिवस अजून खुरपाय जाईल. पण लागणीला काही उशीर लागत नाही, कारण आपल्याला ऊसाची लागण पण त्याच्यात करायची आहे. आणि ऊसाची लागण करण्यासाठी ना आपल्याला अजून माणसं भेटली नाहीत. तर कसं आता हो का, इकडून ऊस तोडायचा शितलं आणि इकडं मुळ्या व्हायच्या आणून, एवढं सगळं घरच्या घरी होऊ शकत नाही. त्याच्यामुळं 2 माणसं घेऊन ऊसाची पहिली लागण करून घ्यायची आणि त्यानंतर फुलोरं लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत मग म्हणलं ह्याची खुरपणी होईल, कारण आता ह्याला तर औषधच मारायचं होतं. पण झाडं एवढी भारी आल्यात नाही दोडक्याची, आणि औषध मारलं जर इन्फेक्शन काय झालं तर झाडं मरू नाही ते. त्याच्यामुळं मग म्हणलं आपलं रिक्स घ्यायला नको, खुरपलेलंच बरं आहे, बरोबर का नाही. तर अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं काय खरंच विचार करून कमेंट करत जावा किंवा काही बोलत जावा. तर कसं असतंय की माणूस करतो ही म्हणजे का आम्हाला माहिती आहे, आम्ही जेवढं, आणि व्हिडिओचं कसं असतंय तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला जेवढं दाखवायचं आहे ना तेवढंच व्हिडिओमध्ये आपण दाखवत असतो. त्याच्या पलीकडं आयुष्यात काय चाललं आहे ना हे कुणालाच माहीत नसतं, बरोबर का नाही. त्याच्यामुळं मग हे करीत जावा. तर चला, खुरपं इसरली आणायचं. तर आता खुरपं आणाय आणि महागारी जावं लागायला लागलं घरी. तर व्हिडिओ चालू केला आणि बोलण्याच्या नादात खुरपं राहून गेलं. तर आज आमच्या अप्सरांना ना सोडलं ना सकाळचं की फुलवऱ्याच्या रोपाकडे जाते ती बघा, आणि ती फुलवऱ्याचं कवळं कवळं पालं खायला बघते ती. तर असं द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आता इथले थोडीशी आल्यासारखी कणसं पण काढून ठेवती, कारण एक जणाला द्यायच्यात. कसं काय म्हणतात ना, आपण शेतकरी, आपण जर आपल्याला एखाद्याने खायची गोष्ट मागितली ना तर नाही म्हणत नाही, आपण देतोच. कारण शेतकऱ्यांचं मनच असं आहे बघा. एखाद्याने जर एका ताईंनी मागितल्यात बघा आपल्या दुकानापाशी, त्यांना त्यांच्या बाळासाठी, कारण त्यांना म्हणजे शेतीही नाही. त्याच्यामुळं ते म्हणले तुमच्यात मग काय तर घेऊन या मुलांना खायला. तर बघा आता ह्याची 10-15 कणसं काढून ठेवती. थोडीशी आता निबार व्हायला लागली, पकायला लागले बघा आता चांगलं. तर असू द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बाय सर्वांना.